स्वानंदी, हा आपला मणी नाहीये, मग आपला मणी, मग आपल्या मणीला ह्यांनी कुठेतरी डांबून ठेवलं असेल ना? त्याचे हाल तर करत नसतील ना? त्याला खायला प्यायला देत असतील, त्याला त्रास देत असतील ना? मग स्वानंदी, त्या माणसाने तुला स्पर्श केला? नाही मॅडम, देवी आईच्या कृपेने वाचले मी. म्हणजे त्यांच्या स्पर्शातला परकेपणा मला कधीच जाणवला होता, पण मला कळत नव्हतं नक्की मला असं का वाटतंय. आता माझ्या लक्षात आलं, मी त्यांना माझ्या जवळ येऊच दिलं नाही. स्वानंदी, मला खूप भीती वाटतेय ग. आपल्या मणीला हे लोक त्रास देत असतील ना? त्याची मारहाण तर करत असतील ना? मणी, कुठे होतास मणी? अरे आम्ही केव्हापासून तुझी वाट बघतोय, काळजी करत होतो तुझी. सांगून तरी गेला असतास ना? दमला असशील ना? मी तुझ्यासाठी चहा ठेवते, आलं घालून. तुला आवडतं ना? तू फ्रेश हो, मी चहा करते. मॅडम अशा का वागतायत? सत्य ऐकून यांच्या मनावर परिणाम तर नाही ना झाला? मला विचारायला हवं. मॅडम, तुम्हाला माहिती आहे ना ते आपल्या मणीसर नाही आहेत, तरीही तुम्ही त्यांच्यासाठी. हळू बोल. त्याला अजिबात कळतं कामा नये की आपल्याला माहिती आहे हा आपला मणी नाहीये. आपण एकदम नॉर्मल राहायचं. सुजित प्लीज शांत हो. डॅडींचं चुकलं. त्या गुंडाच्या समोर तुला वाटेल तसं नको बोलायला होतं. प्लीज शांत हो, तू चिडचिड करू नकोस. हे पहिल्यांदा नाही ना घडत आहे मॉम. त्या दिन्यासमोर वाटेल तसं बोलतात मला. ही किंमत आहे माझी या घरातली. हो, किंमत वेळेची आहे. कधी कुठे काय बोलायचं ह्याची अक्कल नसेल तर ती शिकवावी लागते, आणि तीच अक्कल आम्ही तुम्हाला शिकवली. अच्छा, म्हणजे मी बेअक्कल आणि तुमचा तो दिन्या त्याला खूप अक्कल आहे. कसली अक्कल आहे त्याला? आजपर्यंत 2 बायकांना संपवू नाही शकला तो, त्याला अक्कल आहे. हो डॅड, त्या दिन्याला जे पैसे देत आहे ना ते मला द्या. आज रात्री त्या दोघींचा गेम करतो मी. ही तुमची अक्कल? शालिनी, बघताय ना तुमच्या चिरंजीवांचे स्वप्न काय आहे ते? अहो, खासदार व्हायचं सोडून तुम्हाला सुपारी घेणारा गुंड व्हायचा आहे, खून करायचा आहे. पुरावे मिळाले की मग तुरुंगात जायचंय. हीच तुमची अक्कल? अहो, ते काम दिन्याचं आहे. दिन्या हा गुंड आहे, त्याला खून करू द्या, त्याला जेलमध्ये जाऊ द्या. आधीच तुम्हाला एका प्रकरणात पोलिसांच्या तावडीतून सोडवलंय मी. आता ह्याच्या पुढे मी सोडवणार नाही, लक्षात ठेवा. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, त्या दिन्याच्या नादी लागू नका. समजा तुम्ही तसं केलं आणि माझ्या कामात कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला तर लक्षात ठेवा, तो दिवस तुमचा या घरातला शेवटचा असेल. लक्षात ठेवायचं.
सुजित ऐक. बघितलं, परत चिडून गेला. तुमच्यामुळे होतं हे सगळं. मणी सर, पाणी इथे ठेवते. म्हणे तुझी तब्येत ठीक आहे ना? त्रास नाही ना होते काही? हो, मी बरं आहे आता. तुम्ही दोघी का जागे आहात? झोपा. लाईट बंद करा फक्त. हो, करते. या नीच माणसाच्या शेजारी स्वानंदीला झोपावं लागणार आहे. हे बरोबर नाही आहे. स्वानंदी, माझे पाय खूप दुखतात, जरा दाबून देशील? हो, चेपून देते ना. आता हे काय नवीन नाटक आहे ह्यांची? काल पण म्हातारीने स्वानंदीला बोलवून घेतलं, आजही बोलवलंय. यांना डाऊट तर नाही आला ना माझ्यावर? काय तुला काही त्रास होतोय? नाही, मी ठीक आहे. कालही तू अचानक रात्री खोकलायला लागलीस. बरं वाटत नाही, डॉक्टरांकडे जायचं. स्वानंदी, एक काम करा, ती पाण्याची बॉटल जी आणली ना माझ्यासाठी, ती द्या आईला. किंवा एक काम करा, तुम्ही या, झोपा. मी पाय चेपून देतो आईचे. नाही, नको. स्वानंदी, तू झोप जा. या. मणी सर, प्लीज मला माफ करा. मी तुमच्यासारख्याच दिसणाऱ्या एका परपुरुषाबरोबर राहतीये, पण माझा नाईलाज आहे. आणि मला माझीच लाज वाटतीये की हा माणूस तुम्ही नाही, तर तुमच्यासारखा दिसणारा दुसराच कोणीतरी आहे. हे ओळखायला मला इतका वेळ लागला. प्लीज मला माफ करा.